नमस्कार मित्रांनो, मामू तेरी तो वाट लग गई है असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्हाला असं वाटणं स्वाभाविकच आहे की हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंबद्दल किंवा एकनाथ शिंदेबद्दल कोणत्या तरी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल आहे, पण हा माजी मुख्यमंत्र्यांबद्दलचा व्हिडिओ नाहीये. हा व्हिडिओ वेगळा आहे, आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे. आपल्यापैकी अनेकांना जर विचारलं, अनेकांना भारतात राहायचं नसतं किंवा भारतात त्यांना खूप अस्वच्छ वाटतं, खूप बजबजपुरी माजली असं वाटतं आणि कुठे जायचं किंवा सहलीला जायचं, पर्यटनाला जायचं तर कुठे जायचं, तर सगळ्यात पहिले उत्तर येतं युरोप. त्या युरोपबद्दल हा व्हिडिओ आहे, कारण युरोपची वाट लागलेली आहे, धोक्याच्या घंटा वाजू लागलेल्या आहेत. असंच जर सुरू राहिलं तर युरोपची अर्थव्यवस्था संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या 10% एवढी खाली येईल आणि मग युरोपात काय गोंधळ माजेल याची कल्पना आपण करू शकता. जर करू शकत नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. युरोप एकीकडे समृद्धता, दुसरीकडे कलाशक्ती, तिसरीकडे पर्यावरण, या सगळ्याचा उत्कृष्ट मिलाफ. म्हणजे अमेरिकेमध्ये समृद्धी आहे, पण अमेरिकेमध्ये तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला मिळत नाही. अमेरिकेतले लोक खूप जाड असतात, म्हणजे बेढब उभे आडवे वाढलेले असतात, त्यांना सुट्ट्या नसतात, त्यांना 4 देशांबद्दल जगातलं विचारलं, इतिहासाबद्दल विचारलं, काही माहिती नसतं. आणि त्यामुळे मग बरेच जणांना वाटतं की अशी समृद्धी काय कामाची. या उलट युरोपमधले लोक तुलनेने फिट असतात, जगभर फिरत असतात. अनेक ठिकाणी युरोपमध्ये लोक आठवड्याला फक्त 32 ते 34 तास काम करतात. अर्थात 32 तास काम करूनही भारतात अनेक ठिकाणी लोक 50 तास काम करून जेवढं काम करतात तेवढं ते 32 तासात करतात. पण 32 तास हे खूप कमी कामाचे तास आहेत. महिना सुट्टीवर जातात. ऑगस्ट महिना उजडला की युरोपच्या अनेक देशांमध्ये बँका, सरकारी कार्यालयं, अगदी कंपन्यांची कार्यालयं ओस पडतात. कोणी कामावर जातच नाही, कारण महिनाभराची सुट्टी हा अधिकार असतो. आपल्याकडे 4-4, 5-5 दिवस सुट्टी घ्यायची तरी 3 महिने 4 महिने आधी आपल्याला नंबर लावावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याला हे वाटतं की अरे असं आपलं आयुष्य असलं तर काय वाईट आहे किंवा काय झालं असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे युरोपची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. 3-4 गोष्टी. एकीकडे युद्ध, म्हणजे रशिया युक्रेनवर आक्रमण करेल हे युरोपच्या ध्यानीमनी नव्हतं. खरं तसं स्पष्ट संकेत दिसत होते. 2014 साली रशियाने क्रायमिया जेव्हा बळकावला तेव्हाच हे स्पष्ट होतं की पुतीन आपला गेलेला भूभाग परत मिळवणार. पण तरी देखील हे मूर्खांच्या नंदनवनात राहिले. संरक्षणावरचा खर्च जो 2%, 3% करायला हवा होता, तो युरोपमधल्या अनेक देशांनी 1%, 1.25% एवढाच केला होता. लोकसंख्या कमी होते, नवीन शस्त्रास्त्रांचं उत्पादन होत नाहीये, तैनाती होत नाहीये. आणि अचानक आता युक्रेनच्या युद्धामुळे त्यांना जाग आलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक देशांनी संरक्षणावरचा खर्च वाढवलेला आहे. पोलंडनी तर हा 4%च्या वरती केलेला आहे, जर्मनीने तो मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे. पण जेव्हा तुम्ही संरक्षणावरचा खर्च वाढवता तेव्हा एकतर तुम्हाला जास्तीचं काम करायला पाहिजे किंवा नवीन शोध लावायला पाहिजेत किंवा मग तुमच्या सुट्ट्या कमी करायला पाहिजेत. युरोपची ही तयारी फारशी दिसत नाही आणि तो अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. दुसरीकडे झालंय कसं की ज्याला उच्च तंत्रज्ञान म्हणतात, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, क्वांटम कॉम्प्युटिंग आहे, बायो इंजिनिअरिंग आहे, ही सगळी नवीन क्षेत्र आहेत. काल या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये एक फूड टेक क्षेत्र, जे आज जे सायबर सिक्युरिटी क्षेत्राची जी अवस्था आहे तशा प्रकारे फूड टेक क्षेत्र पुढच्या 10 वर्षात संपूर्ण जग हलवून सोडणार आहे. पण या सगळ्या क्षेत्रांमध्ये युरोपचं योगदान काय, तर जे काम चालू आहे त्याच्यात काड्या करणं हा योग्य शब्द होणार नाही, रेग्युलेट करणं, रेग्युलेशन, म्हणजे
बाटलीतला राक्षस बाहेर येऊन थैमान घालू नये म्हणून कायदे, कानून, नियम, प्रक्रिया या सगळ्याचं एक जाळं उभं करणं, की ज्याच्यामध्ये उद्या एखादा गुगल, एखादा मायक्रोसॉफ्ट, एखादा फेसबुक, एखादी टेस्ला आपल्या डोक्यावर बसणार नाही. विचार चांगला आहे, पण तुम्ही जर संशोधन करत नसाल, नवीन उद्योग पुढे आणत नसाल आणि जे आहेत त्याला काड्या करत असाल, खोडे घालत असाल, तर तुमचं भविष्य या सगळ्यामुळे प्रभावित होऊ शकतं. तीच अवस्था युरोपची झाली. आज हे जे सगळे शेअर्स आहेत मोठमोठ्या कंपन्यांचे, याच्यामध्ये इलॉन मस्कच्या कंपन्या असतील, टेस्ला, स्पेसएक्स, ट्विटर वगैरे, दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट ज्या प्रकारचं काम करत आहे, गुगल काम करत आहे, आता जेमिनीचं 2 AI इंजिन दुसरं आलेलं आहे. मी तपशिलात जात नाही. तिकडे युरोपीय कंपन्या मागे पडलेल्या आहेत, कारण यासाठी लागणारी गुंतवणूक संशोधनामध्ये त्यांनी केली नाही. दुसरं जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मोबाईल फोन, सेमीकंडक्टर म्हणजे खास करून चिप्स, सोलर पॅनल, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, याच्यातही युरोपने म्हणावी तशी गुंतवणूक केली नाही, कारण रशियाकडनं येणारा स्वस्त गॅस त्यांच्या ऊर्जेची गरज भागवत होता. तिसरीकडे युरोपीय लोकांना असं वाटत होतं की आपण गाड्या बनवू, आपण इंजिनिअरिंगची प्रॉडक्ट्स बनवू आणि त्यात आपल्याला कोणी मात देऊ शकत नाही. त्यातला खास करून उत्तर इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी हा जो भाग आहे, तिथे कुठल्याही प्रकारच्या इंजिनिअरिंग गोष्टींची अतिशय उत्तम दर्जाची आपण उत्पादन बनवू शकतो आणि ते वाटेल त्या किमतीला लग घेतील असं त्यांना वाटत होतं. पण या क्षेत्रात चीननी जी क्रांती केलेली आहे, वाहन उद्योग बघा, म्हणजे युरोपच्या गाड्या जगभरात प्रसिद्ध होत्या. मर्सिडीज असेल, फोक्सवॅगन असेल, BMW असेल, फ्रान्सच्या सगळ्या गाड्या असतील. आज चीन दरवर्षी 6 कोटी गाड्या, 6 कोटी, त्यांची गरज फक्त 3 कोटी गाड्यांची आहे आणि चीन 6 कोटी गाड्या दरवर्षी उत्पादित करतोय. ज्या किमतीत एक नवीन मॉडेल मर्सिडीजचं किंवा BMWचं येतं, त्याच स्पेसिफिकेशनच्या गाड्या 30-35% किमतीत चीन बनवायला लागलेला आहे. ठीक आहे, त्याचं डिझाईन थोडंसं कॉपी केल्यासारखं वाटत असेल, पण तुम्हाला ती क्वालिटी जर 30% पैशात मिळत असतील तर लोक का सोडतील? आणि त्यामुळे युरोपच्या वाहन उद्योगाला मोठा धक्का बसलेला आहे. जर्मनीतल्या मोठ्या कंपन्यांनी नुकतीच कर्मचाऱ्यांची कपात केली. आणि मग युरोप कशाला प्राधान्य देतोय तर चांगली वाईन बनवणं, चांगले ऑलिव्ह बनवणं, पर्यटन. पण हे सगळं करायला तुमच्याकडे जर कटिंग एज तंत्रज्ञान नसेल तर या सगळ्याचा उपयोग नाही. आणखीन एक गोष्ट युरोपने केली ती म्हणजे खूप मोठ्या संख्येने निर्वासित, शरणार्थी आणि मुख्यतः मुस्लिम देशातले, अरब देशातले लोक घेऊन ठेवलेले. त्यांचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, कारण प्रत्येक डोक्याला मत आहे आणि प्रत्येक मानवाला अधिकार आहेत. आणि त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना कुरवाळणं आणि स्वतःच्याच लोकांकडे दुर्लक्ष करणं, यामुळे युरोपच्या राजकीय स्थैर्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. फ्रान्समध्ये आता नुकतंच सरकार पडलं, 2-2.5 महिन्यात सरकारला विसर्जन करावं लागलं, कारण अर्थसंकल्पावर एकवाक्यता नाही. जर्मनीमध्ये उजव्या विचारसरणीचं सरकार येईल, ते म्हणतायत आम्हाला नको युरोपियन युनियन, आम्हाला बाहेर पडू दे त्याच्यातनं. असं झालं तर सगळ्या युरोपला मोठा धक्का बसणार आहे. हे मी तुम्हाला 2 गोष्टींसाठी सांगतोय, कारण युरोपची पोकळी भारत भरून काढू शकेल का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण या चर्चेत अजूनपर्यंत भारत नाही आहे. या चर्चेत अजूनपर्यंत मुख्यतः इकडनं अमेरिका लचका तोडतंय, तिकडनं चीन लचका तोडतंय, ही चर्चा आहे. त्याच्यात भारत कुठे बसतो? पण भारत त्याच्यामध्ये बसू शकेल. भारताने ऑलरेडी ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकलेलं आहे. यावर्षी किंवा पुढच्या वर्षी भारत जर्मनीला मागे टाकेल, जपानला मागे टाकेल आणि भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. अर्थात आपली लोकसंख्या या सगळ्या देशांच्या किमान 15 ते 20 पट जास्त आहे आणि त्यामुळे अगदी अशी आपली स्वतःची जर्मनीशी, फ्रान्सशी तुलना करणं योग्य होणार नाही. पण तरी देखील भारत त्यांना मागे टाकेल. आणि ज्या प्रकारचं टॅलेंट भारतात तयार होतंय, लाखो इंजिनियर दरवर्षी भारत तयार करतंय, कोट्यावधी ग्रॅज्युएट, 4 कोटी पदवीधर का 1.25 कोटी पदवीधर आणि 4.5 कोटी कॉलेज स्टुडंट्स भारतात आहेत. त्यांचा दर्जा आत्ता चर्चा करण्यासारखा नसला तरी
त्यातला अगदी 10% जरी टॅलेंटेड लोक धरले तरी खूप मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर भारत तयार करत आहे. आणि या सगळ्यामुळे युरोपला असलेला धोका आणि दुसरा प्रभाव याचा भारतावर पडणार आहे, कारण भारत आणि युरोप यांच्यातही खूप चांगले संबंध आहेत. एकट्या जर्मनीच्या भारतात 800हून जास्त कंपन्या, एकट्या पुण्यात 300 जर्मन कंपन्या काम करतात. आणि तीच गोष्ट फ्रेंच, स्विस, इटालियन, डच कंपन्यांची आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने युरोपीय कंपन्या काम करतात. त्यांना उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्र बरा वाटतो. कदाचित बेंगळुरू, हैदराबाद हे देखील शहरं त्यांना बरी वाटतात. पण जेव्हा युरोपला हा धक्का बसणार आहे तेव्हा त्याचा परिणाम भारतावर येणार आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला ही मोठी संधी आहे आणि दुसरीकडे आपल्याला हा धोका आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण याच्यातनं बोध घेण्यासारखी आहे ती म्हणजे एका प्रकारे आपल्यालाही हा धडा आहे. कारण जे आत्ता लांगुल चालनाचं राजकारण, म्हणजे मुसलमानांच्या लांगुल चालनाचं नाही, पण जे आत्ता पॉप्युलिस्ट राजकारण दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, त्याच्या आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना करावं लागत होतं. या सगळ्यात जर आपली आर्थिक शिस्त ढळली किंवा जर आपण मध्यमवर्गीयांना कंबर तोड त्यांच्यावर बोजा टाकला, मध्यम वर्ग हा मुका बिचारा, कोणी हाका कोणी फटके मारा हे आहेच, म्हणजे हे आपण धरून चाललोय. कारण गरीब कर भरत नाही आणि श्रीमंत कसा कर भरायचा नाही हे त्यांना कळतं. मध्यम वर्गाला ती सवलत नसते. पण तो बोजा एखाद्या गोष्टीच्या पलीकडे गेला तर त्याची निर्माण करण्याची शक्ती, क्रयशक्ती प्रभावित होऊ शकते. आणि त्यामुळे याची जाणीव मोदींनाही आहेच आहे, महाराष्ट्रातही ती आहेच आहे. आता एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींना काय काय द्यायचं आहे, तर मध्यमवर्गीयांकडनं ते काढताना त्याची पाठ मोडणार नाही आणि त्याला पुढे जायची ईर्ष्या, उमेद ही कायम राहील, अशा प्रकारचा विचार भारताला करणं आवश्यक आहे. पण भारताला ही संधी आहे. जसं म्हटलं की युरोप आता मोठ्या प्रमाणावर संरक्षणावर खर्च करायला लागलाय. ही निर्यातीची संधी भारताला आहे. युरोपच्या कंपन्यांची भागीदारी करून, कारण आता त्यांना चीनबद्दल अवघडल्यासारखं झालेलं आहे. कारण चीन आतापर्यंत युरोपने सगळ्या गोष्टी चीनमध्ये बनवायला प्राधान्य दिलं, की त्यांना वाटायचं की इंजिन आपण बनवू गाडीचं, बाकी जे स्वस्त गोष्टी आहेत त्या आपण चीनमध्ये बनवू. पण आता चीन त्यांना धोबीपछाड द्यायला लागल्यावर त्यांना दुसरा एखादा भागीदार शोधणं आवश्यक आहे. तो भागीदार भारत आत्ताच्या घडीला होऊ शकतो, पण हा भारतासाठी एक धडा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.